आप मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ ताजा खबरें। विधानसभा में किसानों की मदद के मुद्दे पर छिड़ा संग्राम। मुख्यमंत्री ने कहा, हम अपना वादा निभाएंगे। विधानमंडल के शीत सत्र के दूसरे दिन किसानों को सहायता देने के मुद्दे को लेकर कल विधानमंडल के दोनों सदनों के भीतर हंगामे के बाद विधान भवन परिसर में घमासान की स्थिति नजर आई। विपक्ष के लगाए गए किसानों के साथ विश्वासघात करने के आरोपों का जवाब देने के लिए खुद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मीडिया से मुखातिब हुए। एक 15,500 कोटीची मागणी राज्याने केंद्राकडे केलेली आहे। इथे जे काय आदळापट करतायत त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे, त्यांचेच नेते पंतप्रधान आहेत। शेतकऱ्यांबद्दल गळा इकडे जे काढतायत तर त्यांना म्हणे तिकडे जाऊन तुमचा गळा जरा मोकळा करा, पाहिजे तर काय गळा मोकळा करणाऱ्या गोळ्या मी देतो। पण तिथे केंद्राकडनं राज्याकडे जी मदत येणं गरजेची आहे ती एक पैसा सुद्धा आलेला नाही। तरी सुद्धा हे महाराष्ट्राचं सर्वसामान्यांचं सरकार हाताची घडी घालून बसलेलं नाहीये। जवळपास 6,500 कोटीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ही रक्कम वर्ग करण्यात आलेली, त्याचा वाटप सुरू झालेलं आहे। 3,000 कोटीपर्यंत वाटप झालेलं आहे। आणखीनही त्याच्यामध्ये जी काही प्रस्तावित रक्कम आहे त्याची सुद्धा आमची तयारी आहे। हे झालं या रकमेच्या निमित्ताने। परंतु एक 2-4 दिवसापूर्वी बातमी आपण आपल्याच माध्यमातून मी महाराष्ट्राला दिली होती की केंद्राकडून राज्याला येणारा जो GSTचा परतावा आहे जवळपास 15,000 कोटी ती रक्कम बाकी होती। 15,000 कोटी देतच नव्हते। मग 2-4 राज्यांनी मागणी केली, महाराष्ट्राने सुद्धा केली आणि ती मागणी केल्यानंतर केंद्र आता हालायला लागलेलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 4-4.5 कोटीचा पहिला हप्ता आलेला आहे। म्हणजे केंद्राने मान्य केलेलं आहे की आम्ही तुम्हाला द्यायला दिरंगाई केलेली आहे, उशीर केलेला आहे। आणि असं जर काय सरकार चालायला लागलं तर मग इकडे ठणाणा करून इकडे बोंबाबोंब करून नाही, जर शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावाने त्यांनी करावा, राज्य सरकारच्या नावाने तुम्ही करू नये। दुर्दैवाने याच बरोबरीने एकूणच देशामध्ये एक अशांततेचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण केलं जातं। हो, मी हा जाणीवपूर्वक शब्द वापरतोय। काल ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये त्या कंपाऊंडमध्ये घुसून विद्यार्थ्यांवरती गोळीबार केला, जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय। जालियनवाला बाग तो जो काय तिथे हिंसाचार घडला होता तसं वातावरण या देशात पुन्हा निर्माण केले जाते की काय, असं भीतीचं वातावरण संपूर्ण देशात आणि युवकांच्या मनात केले जाते। आणि मला धास्ती याच गोष्टीचे वाटते की ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये युवक जिथे बिथरतो ते तो देश स्थिर राहू शकत नाही। म्हणून मी केंद्र सरकारला सांगतोय की तुम्ही युवकांना बिथरवू नका। युवक हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत। युवक ही आपली शक्ती आहे। आणि दरवेळेला प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये लवकरात लवकर म्हणजे मला वाटतं 2020-2021 मध्ये संपूर्ण जगातला हिंदुस्थान हा तरुण देश असेल आणि ही तरुण म्हणजे ही युवा शक्ती, हा युवा बॉम्ब आहे। त्या बॉम्बची वाद पेटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये ही मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतोय। राज्यामध्ये सुद्धा शांतता आहे, व्यवस्थित सगळं चालू आहे। आणि शेतकऱ्यांना जो मी शब्द दिलेला आहे तो शब्द माझा आणि शेतकऱ्यांचा मधला आहे, तो मी पाळणार आहे। पण आम्हाला तुम्ही करायला लावलं असा आमच्या विरोधी पक्षाने आणण्याचा प्रयत्न करू नये। मला असं वाटतं तुम्हाला प्रश्न मांडायचे असतील तर त्याला एक पद्धत आहे, बोंबलून प्रश्न मांडता येत नाही। आमचं उत्तर न ऐकता बोंबलत बसलात तर जनतेसमोर तुमचा जो काय कांगाव आहे तोच उघडा होतोय आणि लोकांसमोर तुमचंच बिंग फुटतंय। हे मी विरोधी पक्षांना एकेकाळचे माझे मित्र म्हणून नम्रपणाने सांगतोय। मला असं वाटतं सरकार बदलल्यानंतर जनतेच्या मनामध्ये जो एक आनंद, आशा, अपेक्षा पल्लवित झालेल्या आहेत त्या खुरडण्याचा प्रयत्न किती जरी विरोधी पक्षांनी केला तरी तो काही यशस्वी होणार नाही। आम्ही जनतेला बांधील आहोत, आम्ही गोरगरिबांना बांधील आहोत। कारण हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणजे शिवरायाच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री। आणि जसं शिवरायांनी एक आदर्श घालून दिलेला आहे की गोरगरिबांच्या रयतेचा राजा तो होता, त्या गोरगरीब आणि रयतेचं जनतेचं त्यांच्या न्याय हक्काचं रक्षण करणं हे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य मानतो आणि तेच मी पाळल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उन्होंने कहा कि हम वही करते हैं जो कहते हैं। विपक्ष को नारेबाजी करनी है तो केंद्र सरकार के खिलाफ करे। विधानसभा में आज जो कुछ हुआ वह इस सदन की परंपरा के खिलाफ है। विपक्ष को अपनी मांगों को रखना ही है तो वह चर्चा के जरिए भी रख सकती है, केवल हंगामा करने से कुछ हासिल नहीं होगा। उन्होंने उल्टे भाजपा पर पलटवार करते हुए कहा कि विपक्ष किसानों के मुद्दे को लेकर गंभीर नहीं है। बीजेपी सरकार ने भी किसानों से कई वादे किए थे, वह वादे पूरे नहीं हुए हैं।
उस समय भी सरकार में रहते हुए भी हमने किसानों की आवाज को बुलंद किया था। हम आज भी किसानों की मांग को लेकर गंभीर है। विपक्ष किसानों को न्याय देने व मदद करने की राह में हंगामा कर रोडे अटकाने का काम कर रहा है। उन्होंने कहा कि सभागृह में शिवसेना के मुखपत्र छलकाया गया है। आज विपक्ष को शिवसेना का मुखपत्र कैसे याद आ गया, जबकि पहले विपक्ष के नेताओं द्वारा कहा जाता था कि वह शिवसेना के मुखपत्र को नहीं पढ़ते हैं। यदि विपक्ष के नेता मुखपत्र को पहले ही पढ़ लेते तो आज किसानों का यह हाल नहीं होता। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखे और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूले। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।